See you.
सीता सहिता रंग बसवसुरा होगा रामायण तुलसी के कथा आसरे जय प्रेम आई पवन कुमार स्वस्ति श्री सरस्वती नमः सर ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी भवानी शंकर वंदे सत्रा विश्वास वंदे मोदभयं नित्यं शंकर चंद्र सर्वत्र वंदे सीताराम वंदे विशुद्ध विद्यान वंदे भगवते रामायणे निगदितं क्वचिदं करोमि स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमति मंगलमातनोति चरितं रघुनाथस्य यत्कोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा, संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी एक रामकथा, जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचे एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा पूर्णाहुतीचा दिवस। गेली 5 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। निमित्त स्वर्गीय माजी आमदार नारायणरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ 16 तारखेला त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्या दिवसापासून कथेचा शुभारंभ। अच्छा, मी रोज प्रथमच म्हटलं, ठीक आहे, 6वी पुण्यतिथी। त्यांचे दोन्ही सुपुत्र जयप्रकाशजी, शिवाजीराव यांनी दिलेलं निमंत्रण अशोक अण्णा उकरडे पाटील, दादा पाटील यांनी केलेली मध्यस्थी म्हणा,
आणि त्यामुळे गेली 5 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, व्यासपीठावरील सर्व महाराज, कोले आहे पण ते गोरे नाही, मुळे आहे पण खोडं नाही. ठीक आहे, बरं ठीक आहे, खोडं नसू द्या, मुळे महत्वाचे. हा दत्तू पाटील, बर अर्धे दादा पाटील आहेत दत्तू नाही. तिकडे सगळे पाटील, सीताराम पाटील, अण्णा मधगे पाटील काल गैरहजर. सन्माननीय काळे साहेब तुम्हालाही नमस्कार. तहसीलदार साहेब, सरकारी अधिकारी मंडळी तुम्हाला सर्वांना नमस्कार. नावं सर्वांची माहीत नसेल पण सर्वांच्या प्रति आदर आहे, सर्वांना नमस्कार करतो. नंदू पाटील ठीक आहे. हो हो, बरेचसे लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, आई बहिणी, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. लंका दहन, आज रावण वध आणि रास तिलक पर्यंतची कथा आपणाला नियोजित वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. हनुमानजी लंका पेटवून आल्यानंतर सुग्रीवाला राहवलं नाही. प्रभूजी युद्ध करणार हे, तयारी करो. सगळी वानर सेना घेऊन रामचंद्र प्रभू समुद्राच्या काठाला पोहोचतात. आता तुलसीची कथा बदल करतात. लंकेमध्ये घराघरात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. करे ज्यानं एकट्यानं गाव पेटवलं तो शेवक काय म्हणतात, दुसरा उभा राहायचा काय शेवक. हा जेव्हा शेवकानं एकट्यानं पेटवलं तर मालक आल्यावर होईल कसं गावाचं. जी चर्चा घराघरात आहे. ओहा निशाचर रईस शंका जपत जारी गई कपिलंका. निज निज ग्रह सब करही विचारा, नहीं निशिजन करो केर उबारा. जासु दूत बल वर्णन जाई, सोय आहे पुर कवड भलाई. ज्याच्या दूताच्या सामर्थ्याचं वर्णन करता येत नाही त्याचा मालक आल्यावर कसं होईल, अशी चर्चा चालू आहे. रावणानं तातडीची मीटिंग बोलवली. आपत्कालीन गाव पेटलं असल्यामुळे सभासदों, जी सरकार, वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जला करके चला गया, तो बताइए क्या किया जाए. काही सभासद उठले. चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे. त्याच मीटिंग मध्ये विभीषण जी होते ते उठले. भैया अविनय हो तो क्षमा करे, ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजिरी में बकवास कर रहे. मर्द बैठे मर्द बैठे मर्द. मेरा सवाल है भैया, अकेला हनुमान कल पूरा गांव जला रहा था, सब तुम्हारे मर्द कहाँ गए थे, सोए थे. आणि हा मुद्दा विभीषणाचा रावणालाही पटला. शाबास विभीषण, सच है जरा, बोल क्या करू. माझा ऐकाल दादा, सांग तर. रेगाऱ्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचा हे वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. रामाला शरण जा दादा, कल्याण होईल तुमचं. रामाला शरण शब्द विभीषणाच्या तोंडून ऐकला अशोकांना. उठला रावण, खाली उतरला, बुटा भरली लाद घातली, विभीषणाच्या कबरड्यात खाली पाडला. जा तपस के पास, हमें जरूरत नाही तुम्हारी. शंकरजी ही कथा पार्वतीला सांगतायत. पार्वती, विभीषण साधू आहे आणि साधूच्या कबरड्यात लाद घालणारा रावण आहे. आणि असा नियम आहे, ज्या राज्यामध्ये माझ्या साधू संतांचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत Jai Jai Ram.
हरि कल्याण अखिल हरि कल्याण अखिल श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हाणी. आणि म्हणून आजपासून तुम्हाला समाजात कोणत्याही समाजाचा महात्मा दिसू द्या, बौद्ध धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, जैन धर्माचा, मुस्लिम धर्माचा, हिंदू धर्माचा, त्या साधूच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या, त्याला नमस्कार करायचा नसेल नका करू, पण त्या साधूची टिंगल टवाळी करू नका. काय होईल? साधू काही करणार नाही, पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. कशाप्रमाणे? कल्पना करा, एका श्रीमंतानं एका मावशीला जेवायला सांगितलं, जेवायला आणि तिच्यासोबत 5 वर्षाचं बाळ मागे लागला. येऊ नको बबड्या, येतो काय? येऊ नको राजा, येतो काय? येऊ नको पिंट्या, येतो काय? गेलो मागे लागून. श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट होता, बसायला पाठ, पाठीला पाठ, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, ताटाला शोभेचे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. एका पाटावर नवीन पातळ, एका पाटावर सोन्याचे दागिने. इतक्यात पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला. श्रीमंताचं लक्ष गेलं, एक कानाखाली ठेवून दिली, गुलाबजाम सहित पाडलं लेकरू खाली. बॉल सारखा गुलाबजाम उडाला, त्याचा एक दात पडला, तोंडातून रक्त येऊ लागलं. पालीसारखं तडफडून उड्या मारू लागलं. आणि मग त्याची आई उभी झाली. श्रीमंतानं विनंती केली, तुम्ही बसा मावशी, खाली बसा. मावशी इकडे पाहू नका, ते तिथलं सांगतोय मी, वाड्यातलं. मला माहिती आहे पाहणार होते. मावशी खाली बसा, हे नवीन पातळ तुमच्या करताच आहे, सोन्याचे दागिने तुमच्याच करता आणले, हे सुग्राल भोजन तुमच्यासाठीच केलं. मावशी तुम्ही सावकाशनं पोटभर जेवा. जेवल का होती माय? जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला ती आई जेवण. लाल डोळे केले, विजेसारखी कडाडली श्रीमंतावर. रॉकेल ओतून पेटवू वैभव तुझं. माझ्या लेकराला मारलं नाही, जेवणार नाही. जसं बाळाला मारलं सीताराम पाटील, तर बाळाची आई सहन करत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत नाही. विभीषण साधू आहे, त्याच्या कमरड्यात लात घालणारा रावण आहे. विभीषण उठला, ज्या भावानं लात मारली त्यालाच वाकून नमस्कार केला. दादा, वडील मरण पावले ना, मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. अरे तू लात मारली काय? माझ्या जन्मदात्यानं मारली काय? मला नाही वाईट वाटत, पण मी रामाकडे चाललो, जाताना सांगतोय तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे, नमस्कार. आणि निघाला विभीषण. हा कुठे कुठे जातोय म्हणून पाळत वरती 2 ठेवले, शुक आणि सारंग. तीन दिवस वानराच्या रूपात होते, पण तपास